हम्म. सांगा. रेकॉर्डिंग चालू आहे, असं साधारणच घ्या कॉमन. हा. मॅडम आता तुम्ही सांगितलं ना त्यात मी हे केलं. म्हणजे माझी शारीरिक शुद्धी पूर्ण झाली आहे हम्म. आणि माझ्या या मुद्रेने माझा आत्मविश्वास वाढला आहे. हम्म. आणि दोन वेगळे वेगळे येतील, हे हो बघा. हो 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 आता मॅडम. शारीरिक शुद्धी, मग आता तुम्हाला शिकवताना विचार करायचा तुम्ही. कारण कुठलाही फिजिकल जर फायदा आपण लिहायचा आहे, आपण बघतो दोन महत्वाचे उद्देश आहेत. तर पहिल्यांदा शारीरिक शुद्धी फार महत्वाची, त्यामुळे तो एक वेगळाच घाला महत्वाचा. आणि हो दुसरं मॅडम. काय लिहिलं तुम्ही? अ, आत्मबळ, ते हो मानसिक मध्ये. हो आपण ज्या वेळेला आता हे घेतो आजार, त्याला मानसिक फार महत्वाचा आजार आहे फिजिकल पेक्षा. कारण फिजिकल आजार हे मानसिकतेतूनच येतात 95%. त्यामुळं आपल्याला मनावर फोकस करायचा आहे. म्हणून माझं मानसिक आत्मबळ वाढलेलं आहे, हे महत्वाचं येईल. आता मी जे वाक्य बोलले त्याप्रमाणे अजून काही काही येईल बघा. की प्रत्येक आजार हा मानसिकतेतून जन्माला आलेला असतो. आणि आपण फिजिकल लेअरवर जर काम केलं तर तात्पुरता इफेक्ट असतो तो, 2 दिवसाचा, 2 महिन्याचा. पण आपण जर मानसिक लेअरवर जर काम केलं, आधी पहिल्यांदा शोधून काढलं त्याचं मानसिक कारण काय आहे, हे शोधून काढलं. कारण आता आपल्याला मानसिक हेल्पिंग हँड मिळणार आहे, म्हणून या मुद्राच्या निमित्ताने तुम्हाला ते करायचं आहे. की हे जे काही माझं फिजिकल आहे, ते मानसिक कुठल्या मानसिकतेतून आलं, किंवा मला कुठले आयुष्यभर मानसिक त्रास झाले, हे जर तुम्ही आज संकल्पाच्या निमित्ताने लिहून काढलं, तर पुढची पण चांगली तयारी होणार आहे. कारण एवढा वेळ विचार करायला वेळ नसणार आहे. त्यावेळेला ज्यावेळेला मी घेईल ते फ्लॉवर रेमेडीचं, त्यावेळेला मानसिक पॅटर्नचा जरी विचार केला तरी काही वेळेला लक्षात येत नाही, अरे आपल्याला हे होत होतं, अरे आपल्याला हे यामुळं काही झालेलं आहे. आणि मग या फिजिकल गोष्टींवर काम करण्यापेक्षा मानसिक तयार केलं तर मुळापासून ते उपटलं जाईल. म्हणून आपण हे या जे काही आजाराचं घेतोय त्याच्यात मानसिक आजार सुद्धा फोकस करतोय. तर आता सुषमा मॅडमनी 2 वाक्य लिहिली होती एकाच ह्याच्यात. त्यामुळं संकल्प हे असे संयुक्त वाक्य करायचे नाहीत, जोड वाक्य करायची नाहीत. व लिहायचं नाही आणि लिहायचं नाही. मी बघितलं काय काय जण पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ लिहितात. कारण पॅरेग्राफ लिहिलं तर मेंदूला कळणार नाही. 2 वाक्य जर लिहिली तुम्ही, आता जर मॅडमचं वाक्य जर धरलं की माझी पूर्ण आंतरिक शुद्धी किंवा शरीराची शुद्धी झाली आहे आणि आत्मबळ वाढलं आहे, असं वाक्य त्यांनी आता सांगितलं. किंवा माहिती नाही मला जोड होतं किंवा नाही. पण असं जर लिहिलं तर मेंदू काय विचार करणार, काय महत्वाचं आहे, पहिलं महत्वाचं आहे का म्हणजे शरीर संपूर्ण आंतरिक शुद्धी झाली आहे, आणि दुसरं म्हणजे आत्मबळ वाढलंय, मग महत्वाचं काय? तिथे क्वेश्चन निर्माण होतो. पहिलं हे का पहिलं ते, मेंदूला सुद्धा संभ्रम निर्माण होतो आणि स्किप करून टाकतो मेंदू. एक तर दुसरं लक्षात ठेवेल किंवा एक तर पहिलं लक्षात ठेवेल. म्हणून संकल्प लिहिताना छोटी छोटी वाक्य लिहा. हे बघा, 10 वाक्य लिहिण्यापेक्षा होऊ देत ना 20, काही हरकत नाही. तुम्हाला आज वेळ मिळतोय, तुम्ही 100 वाक्य लिहा, काय हरकत आहे? निदान 100 वाक्य आज लिहायला वेळ मिळाला, ऊर्जेने तुम्हाला गाईडलाईन दिली आहे, तर पुढच्या वेळेला तुम्ही त्यातले 20 घ्याल. काही रिपीट करायला तुमच्याजवळ संग्रह झालाय. नंतर विचारच करायला नको, कारण आपल्याला टिक 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 करायचंय. त्या अमृता मॅडमनी महत्व सांगितलं. जे काही एवढं सगळं ऍडव्हान्स टेक्निक्स निघतायत त्याच्यात आपण हे करतोय, तुम्हाला सांगतेय. पण तुम्ही किती त्या ह्यानी करताय? की डायरेक्टली पानं उघडणे आणि टिक करणे, याला आता जर बघितलं ना, 30 जुलैचा संकल्प हा बघा, माझा टिक आहे. तुम्हाला जर दिसत असेल तर 30 जुलैचे मी संकल्प लिहायला लागले होते. टिक दिसते का बघा? आता रेड लाईन इथे, हे बघा इथे नक्षत्र वाचता नाही येणार, पण टिक दिसतंय का मग रेड? टिक केलंय मी. म्हणजे एवढेच हो संकल्प 30 जुलैचे लिहायला लागले होते. पण बघा, म्हणजे श्रावण कॉलम केलाय असं थोडासा, श्रावणाचे संकल्प. मग शिवाचं फ्लायर, मग ते पुस्तक होतं पिरॅमिडला. मग काल मिस्टरने आणायला लावलं, मिस्टरनी आणलं, मग आज जरा बघितलं, लगेच तुम्हाला त्यातलं काही टाकलं. ते फ्लायर बनवायचंय मला, त्याची थोडी तयारी म्हणून तुम्हालाही दिलं. कारण जशी मी ऊर्जा ओढणार तशी तुम्हाला पण ती ऊर्जा देते. पण तुम्ही ते किती वाचताय? मग आता फ्लावर रेमेडी फ्लायर.
आता फ्लॉवर रेमेडी फ्लायरच्या आधी एक स्टेप करून टाकली. काल ती ऊर्जेने झालं लगेच. त्यामुळे ग्रुप पण झाला. ग्रुप करण्यासाठी तेच कारण आहे लक्षात घ्या. ऊर्जा आपण आपल्याकडे लगेच ड्राईव्ह करून घेतो. हा आपला संकल्प आहे ना, आपण आता हे मानाचा उपचार करणार आणि ग्रुप करतो. त्याला कोण किती वेळेला जॉईन होतं. उशिरा जॉईन झालं तर काय मिळणार आहात तुम्हाला लक्षात घ्या. ग्रुप एनर्जी तुम्हाला लेट मिळणार आहे. तर माझे इथे संकल्प झाले, मला काही ध्यानातनं घेतलं मी काही ध्यानातनं आले मला, त्याला तुम्ही कनेक्ट नाही होणार. खूप बारीक सारी गोष्टी दिसतात, पण खूप महत्वाच्या आहेत त्या. म्हणून वेळेत वाचलं ना, की ग्रुपला जॉईन करून घ्यायचं. आता त्या मॅडमनी पैसेच नाही भरले. आणि मी मेसेज टाकला सकाळी सुद्धा, हो तुम्ही फी भरली नाहीये. तर आलंय की कोण जरा रेकॉर्डिंग बंद करून सांगतंय. लक्षात घ्या. नाही होणार. मग काय मला काही त्रास द्यायचा असतो का तुम्हाला काढून टाकायचं म्हणजे? माझे माझे आहेत संकल्प. एक तुम्हाला हे शिकवतेय मी. नियम पालन शिकवतेय. म्हणजे एक आपल्या आयुष्यामध्ये डिटर्मिनेशन जे असतं ना, ते शिकवतेय मी तुम्हाला. की एक हे लागलं पाहिजे, की नाही बाबा आपल्याला ग्रुपला मॅडमच्या कार्यक्रमाला वेळेत जॉईन व्हावं लागतं. हे असं असताना सुद्धा किती मेसेजेसचं न बघणं होतं, किती गांभीर्याने दखल घेतली जाते. मग नक्षत्र चार्ट लिहिलाय मी. त्याला लगेच आता मीटिंगच्या आधी बसताना लगेच टिक करून टाकलं. नक्षत्र चार्ट झाला माझा करून. 2-3 दिवस माझं तेच चाललं होतं. मी एवढं इंटरनेटनं सर्व्हे करून तुम्हाला सांगते तो एआय डुप्लिकेट काय पण काही वेळेला देतो. ते सगळं चेक करत या साईटवरनं त्या साईटवरनं बघत माझ्या इन्स्टिंक्ट्सनी काय रेझोनेट होतं ते. परत त्याला अल्टरनेटिव्ह लिहून ठेवलंय मी. मिळाले तरी लिहून ठेवलंय. की तुम्हालाही तुमच्या घरी इकडं-तिकडं गेल्यावर अल्टरनेटिव्ह तुम्ही बघू शकता. तर असे ते कॉलम करायचे आहेत. आणि इथे बघा आता हे हस्तमुद्राचे संकल्प लिहायला लागलीये मी. तुम्हाला जर दिसत असतील तर. माझे ग्रुपसाठी मी लिहिते. माझ्यासाठी नाही लिहित. मी कुठं करणार आहे. इथे हस्तमुद्रा दिसत असेल तर. तर इथे म्हणजे तुम्हालाही सांगताना काय पद्धतीने सांगितलं पाहिजे. ते मग मला कळतं योग्य ते सांगितलं जातं तुम्हाला. ऊर्जा आहेत ना ऊर्जा 2-3 संगम तयार झालेले आहेत आता 20 जुलैपासून. आणि खूप सुंदर संकल्प म्हणजे कॉम्बिनेशन्स ब्रह्मांडात येत आहेत 20 जुलैपासून. आणि त्यामुळं आपल्याला त्या अनुसरून जे काही होणार आहे त्याला आपण घेतलं पाहिजे, टॅप केलं पाहिजे. तर आता सुषमा मॅडमचं झालं. श्रद्धा मॅडम तुम्ही सांगा एखादा वेगळा. वेळेचा सांगा आता तुम्ही. हा तर रोज सकाळी प्राणायाम ध्यान 15 मिनिट होत आहे. ओंकार ध्यान 15 मिनिट होत आहे. आणि वैयक्तिक ध्यान हे 1 तास होत आहे. नाही आता तुम्ही हा जनरल असं घातला. जनरल नको न घालायला. आपलं तसं मुद्रांसोबत मी चाललंय बाकीचे ना. हा मग त्याच्याबरोबर त्या मुद्रा म्हणजे इन्क्लूड करायच्यात ना त्या हा मग तुम्ही जेव्हा तुम्ही सांगाल मग ते तेव्हा लिहिणं त्याच्यावर गरजेचं आहे. त्यामुळे हा की संकल्प कट करून टाका. त्याच्या पुढे मी मुद्रांचा तुम्हाला लिहायचा आहे. तर मुद्रा कुठल्या वेळेला करणार ते लिहायचं आहे. ते कसं लिहिलंय का तुम्ही का नाही? ते अजून नाही लिहिलं, बाकीचे लिहायचे चाललेत दीपाली त्यामुळे कोण तो आहे? दीपाली राहिलेला आहे बाकी. मॅडम बोला. दीपाली मॅडम तुम्ही लिहिलाय का? सुवर्ण मॅडम तुम्ही लिहिलाय का? रुपाली मॅडम तुम्ही लिहिलाय का? वेळेचा संकल्प मी सांगा लिहिलाय मला. मॅडम. हा वाचा दीपाली मॅडम. हा प्रत्येक वेळेला संकल्प लिहिताना हे कॅटेगरी येणारच. वेळ कुठली, ड्युरेशन किती वेळ. पण मॅडम हा मी एक बोला. विचारू का? हा विचारा. जे आता मी लिहिते ना ते तुम्ही वेळेचं म्हणताय, तर त्यानुसार जसं आपण मुद्रा घेणार आहोत अजून घेतलेले नाहीयेत तर मग संकल्प लिहिताना त्याच्या पुढे त्या मुद्रांची नावं येणार आहेत ना. म्हणजे जसं आता मी म्हटले 15 नाही नाही मिनिट नाही मला नाही तसं प्राणायाम. नाही. वेळ मॅडम तुम्ही मुद्रा केव्हा करणार? वेळ हा कुठल्याही हो, गोष्टीचा संकल्प लिहिताना लिहितात. मग तुम्हाला मुद्रा करताना वेळ लिहायची ना. किती वाजता तुमच्या मुद्रा होणार आहेत? ध्यानासोबत होणार आहे तर पहाटे. ती वेळ मी सांगितलं एक्सप्लेन असं केलं या पॉइंटला. की तुम्ही ध्यान तुमचं कधीही होत असेल रोज 5 वाजता होत असेल किंवा उठल्यावर होत असेल किंवा झोपताना होत असेल. पण या निमित्ताने परत तुम्ही जर वेळ लिहिली ना तर तुमचं हे सामर्थ्य वाढत जातं. कारण दरवेळेला आपण 5 वाजता म्हणतो पण 5 वाजता उठलं नाही जात.
बरोबर? 5 वाजता उठलं नाही जात. मग उठेल तेव्हा होतं ध्यान. पण हे जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळेला संकल्प लिहीत जाणार, कारण आता मुद्रा ध्यानासोबतच करायच्यात म्हणून मग असं लिहिलं पाहिजे, रोज मी पहाटे 5 वाजता मुद्रा ध्यान करत आहे, मुद्रासहित ध्यान करत आहे, असं. येतंय का लक्षात तुमच्या? हो हो तिथे मॅडम. हो मुद्रा येणं गरजेचं होतं. आणि हो हो मग हा वेळ झाला, की रोज बाबा मी 5 वाजता म्हणजे काय होतं ह्यानी सामर्थ्य वाढतं तुमचं 5 वाजता उठण्याचं. आपोआप तुम्ही उठता. आपोआप उठता लक्षात घ्या. तुम्हाला अलार्म पण नाही लावावा लागत. कारण तुम्ही हे सामर्थ्य वाढवताय. संकल्पाने निसर्गाला तुमच्यावर म्हणजे निसर्गाने तुम्ही एकत्र येत राहता. निसर्गाची पॉवर मिळवणे म्हणजे संकल्प लिहिणे. म्हणून हे करत जायचं असतं. मग 5 वाजता असं नकोच आहे. तुम्ही विचार करायचा नाही, मला काही असं नीट कठीण नियम नाही लावून घ्यायचे. 5 वाजताच मला उठायचंय. तर तुम्ही तिथे संकल्प लिहिताना असं लिहिलं पाहिजे, पहाटे म्हणा, सकाळी म्हणा. मग तुम्ही मुद्रांची वेळ दिलेली आहे, की मग काय होतं ध्यान त्यावेळेला करताना मुद्रा आठवल्याच जाणार आहेत. आणि तिथे तुम्ही मुद्रा शिकवताना लिहिणार आहात, या वेळेला मी या मुद्रा करेल 2. मग तो संकल्प विसरत नाही, की मग त्या पहाटेच्या ध्यानाबरोबर त्या मुद्रा होतातच. दीपाली मॅडम तुम्ही काय लिहिलंय? हॅलो. हा बोला काय लिहिलंय? अ, मी सकाळी 4 वाजता उठून प्राणमुद्रा करत म्हणजे करत आहे व माझ्या शरीरातील आणि मानसिक आरोग्य हे चांगले ठेवण्याचा म्हणजे ठेवत आहे असं म्हणजे संकल्प येईल. हॅलो. हॅलो. एक मिनिट. हॅलो. हा दीपाली मॅडम. हा दोन मी वाक्य एकत्र झालेत तुमची. आ सेपरेट सेपरेट 2 वाक्य करा. 2 संकल्प एका वाक्यात आलेत. म्हणजे व आलंय की नाही म्हणजे त्याच्या पुढचं वेगळा संकल्प झाला, त्याच्या आधीचं बोला मी वेगळा जरा झाला. म्हणजे मी गेले होते कसं दुसऱ्या. हा बोला. मी रोज वा. व्यायाम करण्याचा संकल्प करते. मी रोज सकाळी उठून व्यायाम करण्याचा संकल्प करते. व्यायामाचा काय संबंध आला इथे? मुद्रांचं लिहिताय ना तुम्ही? मग मॅडम मी प्राणमुद्राचं सांगितलं की वाक्य. मी प्राणमुद्रा करून म्हणजे अहो मी मुद्रा सकाळी नको 5 आहेत. वाजता उठून मुद्रांची नावं नको आहे तिथे. मी शिकवणार आहे तुम्हाला मुद्रा अजून. हा 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 सुवर्णा मॅडम तुम्ही सांगा. सुवर्णा मॅडम सांगा ना. म्हणजे मी मॅडम 2-3 लिहिलेत. मी सांगू का आणखी नाही? म्हणजे बरोबर आहे का नाही? नाही मला जरा बघू ना सुवर्णा मॅडम काही सांगतात. तुमचं बघितलं मी. सुवर्णा मॅडम सांगता का? हम्म. सुवर्णा मॅडम आहात का तुम्ही? रुपाली मॅडम तुमचं नाव मगाशी घेतलं होतं सांगताय? हो हो मॅडम, सांगू हा का? सांगा. हा सांगा ना. रोज पहाटे मी मुद्रा सहित ध्यान करत आहे. हम्म. हा, फक्त मुद्राचं पण नाव नाही आता घेतलं. बघा, आता मी पहिल्यांदाच सांगितलं करत आहे म्हणू नका. करत हा आहे ही प्रोसेस किती दिवस चालेल माहिती नाही. हा आपल्याला काय करायचंय वर्तमान काळ साधा लिहायचंय आता. मुद्रा सहित ध्यान झाले आहे असंच म्हणा. चालेल. होत आहे ठीक हो. आहे, ठीक आहे. याला ठीक आहे. याला ठीक आहे. हा समजा रोजच ध्यान होणं गरजेचं आहे. पण असं आपल्याला मुद्रासहित ध्यान होऊन फायदे झाले आहेत, असं म्हणावं. कारण ध्यान रोज झालं पाहिजे. पण आपल्याला मुद्राचे फायदे, मुद्रासहित ध्यानाचे फायदे झालेले हवेत. ते काही रोज नको. दरवेळेला मुद्रा नाही करत राहायची आपल्याला. या मुद्रा करून संपूर्ण फायदे घेऊन मुक्तच व्हायला पाहिजे ना आपण. नंतर त्या मुद्रात कशाला अडकायचं? म्हणून मुद्रासहित ध्यान होऊन फायदे झालेले आहेत. ठीक आहे. आता पहाटे लिहिलंय तुम्ही, वेळ हॅलो. लिहिली नाही. पहाटे लिहिलंय, वेळ लिहिली नाही. 5 ते 5:30 मॅडम. बरं. हम्म. मग ड्युरेशन घाला म्हटलं होतं मी. हे बघा प्रत्येक संकल्पाला वेळ पाहिजे. म्हणजे सकाळी, दुपारी, संध्याकाळी किंवा घड्याळी काटा. हा हा एक पॉइंट नेहमी संकल्पात आला पाहिजे. दुसरा
ड्युरेशन पाहिजे, म्हणजे किती काळ मी करणार, काही असू दे, कुठलेही संकल्प असू देत. मग अर्धा तास लिहिणं गरजेचं आहे, 1 तास लिहिणं गरजेचं आहे, 10 मिनिटं लिहिणं गरजेचं. ठीक आहे. आता हो हो ध्यान जर तुम्ही अर्धा तास करत असाल तर मुद्रासहित 10 अर्धा तास ध्यान करणार का? माझा प्रश्न बघा. अर्धा तास जर तुम्ही हा ध्यान करत असाल तर मुद्रासहित अर्धा तास करणार का? का पहिले 10 मिनिटं करणार? नंतर ध्यानात वळतो ना हात कसाही, हो नको वाटतंय ना मुद्रा. मग 10 पहिले मिनिटाचा किंवा ध्यान 20 मिनिटाचा निश्चय केला पाहिजे. मग हो 20 मिनिटं म्हणजे सुरुवातीला 2 मुद्रा म्हणावे लागतील. हा असा विचार केला पाहिजे ना तुम्ही, तर हा ते व्यवस्थित घडलं जातं. नाही तर नाही होत, व्यवस्थितपणा नाही येत. नुसतं वेग लिहिता, मुद्रासहित ध्यान झालं, वेग होणार. विचार करायचे आपल्याला की ध्यान मी किती वेळ करते. 10-10 मिनिटाचा एक स्लॅब नवीन पेड. मग 2 मुद्रा सहित ध्यान घडलं आहे, फायदे झालेत. 2 मुद्रा सहित ध्यान घडून फायदे झाले आहेत. मग त्या 2 मुद्रा कोर्स करताना लिहायची किंवा झाल्यावर लिहायची. आलं का लक्षात? हो हो मॅडम. आणि दीपाली मॅडम तुम्हाला मी सांगते की हा वेग बोला ना काही मॅडम. लिहू नका तुम्ही. मुद्रांची नावं तर लिहूच नका. अजून काही शिकवलेलं नाहीये. आता फक्त फक्त मुद्रांचे मुद्रा. आकडे घालायचे. 1 का 2 का असं. मग ह्या मुद्रा मी केव्हा करा म्हटलं? फिरायला जाताना, हा. प्रवासात, त्याच्यानंतर हम्म. रात्री झोपताना, सकाळी उठल्यावर, असे पण एक निश्चय केले पाहिजेत. दरवेळेला प्रवासात त्याच घडतील. दरवेळेला टीव्ही बघताना हम्म. त्याच घडतील. दरवेळेला झोपताना त्याच घडतील. 1 महिन्याचा तरी संकल्प होईल. आता कोणाला काही हा, शंका ओके. आहे का हे सांगितलं त्याच्यात? अनुजा मॅडम? मॅम हो हॅलो मॅडम. मॅम. हा बोला. बोला की अनुजा हॅलो मॅडम, मॅडम, काहीतरी मी वेगळा बोलू? संकल्प सांगा. हा, कुठलाही वेगळा संकल्प सांगा. संकल्प मी 2 कलम